नमस्कार. तर आपण येथे पाहतोय सशस्त्र पोलीस शिपाई भरती. तर यामध्ये उमेदवारांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. ही जी यादी आहे ती राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या एकूण 224 पदाकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी 19/6/2024 ते 2/7/2024 या कालावधीत व लेखी परीक्षा दिनांक 21/7/2024 रोजी करण्यात आलेली होती. तर सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणाच्या आधारे कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे. तर तुम्ही हे बघू शकता की उमेदवारांनी प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी बाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेप किंवा हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप हरकती दिनांक 3/8/2024 रोजी 3 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात सक्षम समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड यांच्या कार्यालय किंवा कार्यालयाचे ईमेल ID cmdt.srpf7.daund@mahapolice.government.in वर सादर कराव्यात. महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची सूचना आहे, यामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप असतील या निवड यादीमध्ये तर तुम्ही 3/8/2024 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत करू शकता. ते पण तुम्ही लेखी स्वरूपात पण करू शकता कार्यालयामध्ये जाऊन. त्यानंतर ईमेल ID पण दिलेली आहे, त्यावर परत तुम्ही पाठवू शकता. पण ही वेळेच्या आत पाठवा. विहित वेळेच्या नंतर प्राप्त झालेल्या आक्षेप हरकतीचा विचार केला जाणार नाही. तसेच तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक 5/8/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता, तात्पुरत्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक 6/8/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समादेशक कार्यालय हजर राहावे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची. ही महत्वाची सूचना आहे खूप. काय म्हणते, तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक 5/8/2024 रोजी 9:30 वाजता सकाळी तिथे हजर राहायचे. आणि तात्पुरत्या प्रतीक्षा यादीतील फरक आहे दोघातला बी समजून घ्या त्यांनी. तात्पुरत्या निवड यादीला 5/8/2024 रोजी सकाळी 9:30 ला बोलवलंय आणि त्यानंतर तात्पुरत्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्यांनी 6/8/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता बोलवलंय. तर या दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या. तात्पुरत्या निवड आणि तात्पुरत्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बोलवले आहे. वेगवेगळ्या डेट आहेत, त्यामध्ये तुमचं नाव कशामध्ये आलंय ते तुम्ही बघून जाऊ शकता. तर आपण इथे बघूया प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट. यामध्ये पहिल्यांदा ओपन कॅटेगरी ओपन. तर तुम्ही बघू शकता पहिला जो आहे तो 193 चा आहे, अभिषेक पाटील. त्यानंतर बघूया आपण होमगार्ड स्पोर्ट्समॅन, नंतर एक्स सर्व्हिसमॅन 156. ठीक आहे. तर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मध्ये EWS चा बघूया आपण. पहिला जो आहे तो 185 चा आहे, पठाण.
आणि जो कट ऑफ लागलेला आहे तो 134 EWS पोलीस चाइल्डचा आहे तो. ओके. EWS जनरलचा जो आहे तो 168चा आहे कट ऑफ. इथे सूचना पण दिली आहे त्यांनी. ठीक आहे. तर SCBC बघूया. SCBC मध्ये प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे ही SCBC. तर इथे बघू शकता SCBC जनरल पहिला जो आहे 187चा आहे मराठे म्हणून. SCBC एक सर्व्हिसमॅन 139 कट ऑफ, तो एक सर्व्हिसमॅनचा होता. आपण आता इथे बघूया OBC प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे निवड यादी. OBC मध्ये OBC जनरल 183चा आहे तो कट ऑफ. त्यानंतर आपण पाहणार आहोत SBC जनरल 183चा आहे. त्यानंतर आपण पाहतोय NTD मध्ये जनरल NTD 184. त्यानंतर आपण पाहतोय NTC पहिला जो आहे तो रावे 187. जनरल NTC 185चा आहे कट ऑफ. निकास 10 याप्रमाणे बोलवलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो NTB 186 पहिला आहे. NTB मध्ये जनरलचा 180चा कट ऑफ आहे. त्यानंतर आपण पाहतोय VJA तो VJA जनरल 184. त्यानंतर आपण पाहतोय ST जनरल 176 नाही सॉरी ST जनरल 172 चा आहे ST जनरलचा. त्यानंतर आपण पाहतोय SC पहिला जो आहे तो तेजस कांबळे तो 186 पहिला आहे. त्यानंतर SC जनरलचा जो आहे कट ऑफ 180चा आहे. सॉरी 179चा आहे SC जनरलचा. तुम्ही इथे बघू शकता 179चा आहे बनसोडे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया ऑल ऑर्फन 183 आणि 146. ओके. अनाथ त्यानंतर कॅटेगरी ओपन वेटिंग लिस्ट आपण पाहतो. येथे अगोदरची जी होती ती निवड यादी होती. इथपर्यंतची आहे ऑर्फन पर्यंत अनाथ साठी तिथपर्यंत सिलेक्टेड लिस्ट आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचे नाव. EWS वेटिंग लिस्ट आहे
167 आहे वेटिंग लिस्ट मध्ये पहिला जनरल मध्ये EWS जनरल वेटिंग लिस्ट मध्ये 153 चा कट्टा आहे. तर ओबीसी वेटिंग लिस्ट आहे ही. तुमचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये आहे का सिलेक्शन लिस्ट मध्ये आहे अगोदर व्यवस्थित बघा, कारण वेटिंग लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ची जी तारीख आहे ती वेगळी आहे. सिलेक्शन लिस्ट ची पण तारीख वेगळी आहे, दोघांच्या पण तारखा वेगवेगळ्या आहेत. SBC बघू शकता येते वेटिंग लिस्ट. त्यानंतर NTD, त्यानंतर NTC, त्यानंतर तुम्ही बघू शकता NTB वेटिंग लिस्ट बघतोय आपण आता. त्यानंतर ST जनरल 164 वेटिंग लिस्ट मधला कटा. त्यानंतर SC वेटिंग लिस्ट मधला 178 चा आहे पहिला वेटिंग लिस्ट मध्ये. SC जनरल 176 175 174 चा कट्टा आहे SC जनरल मध्ये. वेटिंग लिस्ट चा आपण हा कटअप पाहिलाय. सिलेक्शन लिस्ट वरतीच आहे. तुम्ही चेक करायचे की तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये आहे का वेटिंग लिस्ट मध्ये आहे. तुम्ही येथे बघू शकता अनाथ तो आहे 128. ठीक आहे, तर तुम्ही इथे पाहिलंय सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही पण आपण इथे पाहिलेल्या आहेत. फक्त उमेदवार तुम्ही लक्षात ठेवायचंय त्या तारीख म्हणजे 5/8/2024 आणि 6/8/2024 तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरत्या प्रतीक्षा यादीचा हा दिनांक आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.